पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये सध्या मी उभा आहे आणि त्याचं कारण म्हणजे इथे असणारी ओकवूड सोसायटी आता आदर्श म्हणून आपण बघतो त्या सोसायटीकडे. कारण की आत्ता या सोसायटीने त्यांची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती पूर्णपणे सोलारवरती शिफ्ट केली आहे. आणि आत्ता आपल्यासोबत त्या सोसायटीचे सेक्रेटरी देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं अशी कुठली गोष्ट होती की त्यांना या गोष्टीवरती शिफ्ट व्हावं वाटलं. सर नमस्कार. आत्ता तुमच्या सोसायटींची चर्चा पूर्ण पुण्याभर देखील चालू आहे की आता ही अशी सोसायटी ठरते की तिने सगळं कट डाऊन करून म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी जी होती ती कट डाऊन करून तुम्ही सोलरला शिफ्ट झालेला आहात. तर म्हणजे हे करण्यामागचं नेमकं तुमचं उद्दिष्ट काय होतं आणि म्हणजे कशा प्रकारचं हे तुम्हाला मोटिवेशन मिळालं की अशी एक स्टेप घेतली पाहिजे विमाननगर परिसरामध्ये? नमस्कार सगळ्यांना. मी मोहित नाफडे, सेक्रेटरी ओकवूड्स. आम्हाला सोलर पॉवर प्लांट बसवायचं मेन हे रिझन होतं की आम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल्स कट डाऊन करायचे होते, आमच्या सोसायटीचे फायनान्शियल्स वाढवायचे होते, प्लस आम्हाला आमची सोसायटी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली करायची होती. आम्ही कचऱ्याच्या विभागामध्ये बऱ्यापैकी आता एन्व्हायरमेंट फ्रेंडली झालेलो आहोत. आता आम्हाला इलेक्ट्रिसिटीमध्ये व्हायचं होतं, कोल कन्झम्पशन कमी करायचं होतं, त्यासाठी आम्ही हा उपक्रम लाभवलेला आहे. ओव्हरऑल आमचा जो प्लांट आहे हा दोन प्लांट्समध्ये स्प्लिट केलेला आहे. आमच्या एका विंगसाठी 20 किलोवॉट, दुसऱ्या विंगसाठी 20 किलोवॉट, टोटल 40 किलोवॉटचा प्लांट आहे, ज्याला आम्हाला टोटल ओव्हरऑल खर्च आलेला आहे 21 लाख रुपये. ओके. आणि तो खर्च कशा प्रकारे मॅनेज केला किंवा म्हणजे मेंटेनन्समधनं केला का एक्स्ट्रा कुठलं फंड घ्यावं लागलं आपल्याला? फायनान्शियल रिलेटेड आमचा एक इनोव्हेटिव्ह अप्रोच होता. आमची सोसायटी 2-3 वर्ष झाले या सोलर पॉवर प्लांटसाठी प्रयत्न करते, पण फंड शॉर्टेजमुळे आम्ही करू शकत नव्हतो. त्यासाठी आम्ही एक आमच्या एजीएममध्ये बैठक घेतली. त्यामध्ये असं लोकांचे सजेशन झाले की आपण का कलेक्शन करावे किंवा एक्स्ट्रा मेंटेनन्स करावे. प्रत्येक सोसायटीकडे काहीतरी फिक्स डिपॉझिट्स असतात, ते आम्ही डायल्यूट केले आणि त्यांनी आम्ही हा प्लांट बसवला. पण आता तो फिक्स डिपॉझिट आम्हाला परत भरून काढावं लागेल. त्यासाठी आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्हाला जो मंथली इलेक्ट्रिसिटी बिल यायचं म्हणजे 50-60 हजार ऑन अन ॲव्हरेज यायचं मंथली, त्याची आम्ही त्याला एक RD बनवतो आहे आणि आमचे 21 लाख रुपये आम्ही त्यामधनं रिकवर करूया. सर आणि आत्ता जसं बघायला गेलं तर इलेक्ट्रिसिटी असताना किंवा म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिसिटी प्रॉपरली तुमच्या इथे सप्लाय होत होती तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे हार्डली 1-2 दिवस झाले असेल इन्स्टॉल होऊन, पण मग फरक कुठला एक्सपेक्टेड आहे तुम्हाला की इलेक्ट्रिसिटी असतानाच आणि आता सोलर पॅनल इन्स्टॉल केलं त्याच्यानंतरचा कुठला फरक एक्सपेक्टेड आहे आता किंवा संभावतो? मेन तर आम्हाला फायनान्शियल बेनिफिटसाठीच आहे. आम्हाला फायनान्शियल बेनिफिट पर इयर आम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर 7.5 लाख रुपये पर इयर आमच्या सोसायटीला यामध्ये बेनिफिट होणार आहे. ओके. सेकंडली अजून एक आहे की आपल्या एन्व्हायरमेंटसाठी आपण पुण्यामध्ये बघतो आहे की पोल्युशन वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आमच्या सोसायटीचं एक छोटंसं योगदान आहे हे की आम्ही जर आपण बसवू शकतो तर का नाही बसवायचं. आणि आपल्याला गव्हर्नमेंटकडनं पण बऱ्यापैकी सपोर्ट आहे यामध्ये. प्रत्येक सोसायटीला 18,000 रुपये पर KWच्या हिशोबाने सबसिडी पण मिळते आहे. म्हणजे ते पर मंथ आहे का कसं आहे का इयरली आहे? नाही, आम्हाला ती वन टाइम सबसिडी मिळणार. जो आम्हाला खर्च आला 21 लाख रुपये. आता आम्ही यामध्ये PM सूर्य योजना म्हणून आहे, त्यामध्ये फॉर्म भरूया आणि आम्हाला आता त्यामधनं 7 लाख रुपये सबसिडी येणार विदिन 2 or 3 months. सर पण आता असं बघायला गेलं तर आता उन्हाळ्याचे दिवस देखील चालू आहेत, त्याच्यामुळे आता सोलर हीट पण जरा जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळे जास्त फायदा होऊ शकतो. पण सोलरचा असं कुठे ड्रॉबॅक आहे का की पावसाळ्यामध्ये सोलर बंद पडेल किंवा अशा गोष्टीमुळे पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास होईल, असं कुठे असतं का प्रॉब्लेम सोलरचा? नाही, आता माझ्या स्वतःच्या घरी मी सोलर बसवलेलं आहे आणि माझ्या घरी 3 वर्ष झाले सोलर आहे. तर त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी बघतो आहे की आम्हाला ओव्हरऑल आम्ही ॲव्हरेज जे सोलर वेंडर्स असतात हे ॲव्हरेज कन्झम्पशन काढतात, हे मंथली कन्झम्पशन कधी बघत नाही. म्हणजे 12 मंथ्स अवेलेबल असतं हे? 12 मंथ्स अवेलेबल असतं. आता आमचे 250 युनिट्स ऑन अन ॲव्हरेज डेली जनरेट होतात दोन्ही प्लांट्स मिळून. तर पावसाळ्यामध्ये एक 100-125 युनिट जनरेट होतील, हा आमचा एक एस्टिमेट आहे. आणि तो आमच्या सोसायटीसाठी पूर्ण म्हणजे आम्हाला काही इश्यू नाही आहे, कारण की आमचा डेली कन्झम्पशन इज 100 to 110 युनिट्स डेली कन्झम्पशन. आणि मग जर इंडिव्हिज्युअली बोलायला गेलं तर मग आता कोणालाच लाईट बिल येणार नाही असं होणार आहे का? मग आता नाही, यामध्ये असं नाही होणार, ते तुमच्या यूजवरती डिपेंड करतं. ओके. बट जे बेसिक जे चार्जेस आहेत MSEBचे ते तर आपल्याला भरावेच लागतील, जे फिक्स चार्जेस आहेत ते भरावेच लागतील. अजून आम्ही यामध्ये एक ॲडिशन असं केलेलं आहे की आमचं तुम्ही टेरेस बघू शकता बऱ्यापैकी मोठं आहे. राईट. तर आम्ही ओनर्सला हे पण एक सवलत दिलेली आहे की ते त्यांचा स्वतःचा प्लांटसुद्धा बसवू शकता. तुम्ही जर बघू शकता मागे तर बऱ्याच लोकांनी बसवलेलं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही बरोबर मार्किंग्स केलेले आहेत आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती आम्ही ती स्पेसेस अलॉट करतो, ज्यामुळे पर्सनल पब्लिकला पण रेसिडेंट्सला पण त्याचा फायदा झाला पाहिजे. आता ज्या काही विमाननगरमध्ये मोठ्या मोठ्या सोसायटी त्यापैकी आपली एक आहे, तर त्या सोसायटींना म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत हा प्रकल्प राबवण्याचा विचार केला नसेल किंवा जर त्या ऑन द वे असतील तर त्यांना तुम्ही एक काय सजेशन देऊ इच्छिता? एक सजेशन एवढंच राहील की जेवढं लवकरात लवकर तुम्ही असा प्रकल्प बसवाल तेवढा तुमचा फायदा राहील.
कारण की ॲज अ सोसायटी आपण जर बघितलं तर आमची सोसायटी फक्त 4 विंग्सची आहे, पण विमाननगरमध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत ज्यामध्ये 15-15 विंग्ज आहेत, 20-20 विंग्ज आहेत. त्यांनी जर हा प्रकल्प बसवला तर नक्कीच त्यांनाही फायनान्शियली फायदा होईल आणि एन्व्हायरमेंटली आपल्याला खूप फायदा होईल यामध्ये. तर ओकवूड्सच्या ह्या उपक्रमाबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक काशीद.